नमस्कार. सर्वप्रथम माननीय आमदार साहेबांचे आभार याच्यासाठी मानायला हवे की आपल्या मनमाडला एक नवीन अद्यावत असं बसस्थानक मिळणार आहे. परंतु ते होताना एक गोष्ट मात्र मनमाडचा नागरिक ह्या नात्याने मी सुचवू इच्छितो की 29 डिसेंबर 1961 रोजी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक, जे त्यावेळेला एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील होते, यांच्या हस्ते आत्ताचं जे काही आपलं बस स्थानक आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ती कोनशिला सुद्धा तिथे लावलेली आहे. तर ज्या वेळेला हे बस स्थानक पाडून नवीन इमारत तिथे उभी राहील त्यावेळेला ती कोनशिला किंवा वसंतराव नारायणराव नाईक यांच्या हस्ते झालेलं उद्घाटन, याची कोनशिला, याची आठवण ही सुद्धा मानाने त्या नवीन इमारतीमध्ये नवीन कोनशिलेच्या शेजारी बसवलेली असावी असं मला प्रकर्षाने वाटतं. दुसरी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की आजची बसस्थानकाची अवस्था बघता, विशेषतः नांदगाव किंवा लासलगावकडे जाणारे जे काही फलाट आहेत त्याच्यामधली अस्वच्छता बघता, नवीन होणारे जे बस स्थानक आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावं. तसेच जोरदार पाऊस आला तर आपलं बस स्थानक बऱ्याच ठिकाणी गळतं, त्याचे पत्रे गळतात. ही अवस्था नवीन बस स्थानकात राहू नये एवढ्या माफक अपेक्षा त्याच्यामध्ये आहेत. आणि विशेषतः वसंतराव नाईकांची स्मृती जतन करण्यात यावी याच्याकडे सगळ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण जर ती कोनशिला तुटली तर पुन्हा ती विस्मृतीच्या गर्देत कायमची हरवून जाणार आहे. भेटूया नवीन भागामध्ये. नमस्कार.